नमस्कार मंडळी. आज बनवतोय मस्त अशी शेपूची भाजी. शेपूची भाजी बनवायला ना खरंच खूप सोपी आहे आणि चवीला म्हणाल ना तर खूप भारी होते. तुम्ही ही भाजी टिफिनसाठी बनवू शकता किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. खूप सिंपल रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर इथं मध्यम आकाराची शेपूची जुडी आणली होती. आणल्याच्या नंतर मस्त साफ करून घेतली. त्याच्या कोवळ्या कोवळ्या काड्या घेतल्या आणि ज्या निबर काड्या आहेत त्या टाकून दिल्या. त्यानंतर भाजी ना चिरून घ्यायच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतली. पाणी नितळल्याच्या नंतर भाजी चिरून घेतली. तर इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि इथं काही हिरव्या मिरच्या घेतल्या. तर तुम्हाला जितपत तिखट आवडतं त्या अंदाजाने तुम्ही इथं हिरवी मिरची वापरू शकता. तर त्यानंतर याचं थोडंसं ओबडधोबड वाटण तयार करून घेतलं. कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला हा ठेचा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. महत्त्वाची जी गोष्ट असते ना, आपण जेही वाटण बनवतो ते छान असं परतून घ्यायचं. त्यामुळे काय होतं ना, भाज्यांना चव छान येते. त्यानंतर इथं मी 1 टोमॅटो घातलेला आहे. आता हा टोमॅटोसुद्धा ह्या ठेच्यासोबत छान असा परतून घ्यायचा. हा छान परतून घेतला ना की यामध्ये मुगाची डाळ मी घातलेली आहे. तुम्हाला जर जास्त डाळ आवडत नसेल तर तुम्ही थोडीशी कमीसुद्धा डाळ घालू शकता. तर इथं मी डाळ थोडीशी जास्त घातली होती. आता हे छान असं परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. यामध्ये अगदी थोडीशी हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. तुम्ही या पद्धतीने कधी शेपूची भाजी नसेल बनवली ना तर एकदा या पद्धतीने नक्की बनवा. खूप छान बनून तयार होते. आता यामध्ये जी आपण चिरून ठेवली होती शेपूची भाजी ती घालायची. हे बघा, शेपूची भाजी जर खूप निबर असली ना तर तिला पाणी सुटत नाही. त्यामुळे भाजी घेतानाच अशी कोवळी बघून घ्यायची, म्हणजे भाजी खूप पटकन शिजली जाते आणि चवीला सुद्धा छान बनून तयार होते. आता सगळी भाजी मी कढईमध्ये घातलेली आहे. आता छान असं याला मिक्स करून घ्यायचं. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने पालेभाज्या बनवता ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला ना तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला, इथं मस्त अशी ही भाजी मी मिक्स करून घेतली, छान अशी परतून घेतलेली. भाजी खूप छान अशी कोवळी होती त्यामुळे ह्या भाजीला अगदी थोडंसं पाणी सुटलेलं आहे. खूप जास्त शेपूच्या भाजीला ना जसं मेथीच्या भाजीला खूप पाणी सुटतं त्या पद्धतीचं पाणी ह्या भाजीला नाही सुटत. अगदी थोडंसं पाणी सुटतं. त्यामुळे ही भाजी ना अगदी गॅस बारीक करून छान अशी परतून घ्यायची, शिजवून घ्यायची. अगदीच थोडंसं लागलं तर तुम्ही थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊ शकता. आता ही लगभग भाजी बनवून तयार झालेली आहे. पालेभाज्या तयार होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. मस्त इथं आपली शेपूची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर इथं थोडासा शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता. पण इथं मी डाळ थोडीशी जास्त घातल्यामुळे इथं मी शेंगदाण्याचा कूट नाही घातला. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर इथं मस्त अशी आपली छान शेपूची भाजी बनवून तयार झाली. तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा मस्त टिफिनला देऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना मला नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. बाय बाय.